Today we will start 7th chapter energy flow in an ecosystem. आज आपण 7th chapter चालू करणार आहे, एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम. सर्वात पहिले व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टम. द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन फॉर्म अँड इकोसिस्टम. बायोटिक आणि अबायोटिक, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये होणारे जे इंटरॅक्शन आहे त्याच्यापासून इकोसिस्टम तयार होते. What are the different types of ecosystem? Though there are two types of ecosystem, aquatic ecosystem and terrestrial ecosystem. म्हणजे पाण्यामध्ये असलेली इकोसिस्टीम आणि जमिनीवर असणारी इकोसिस्टीम. हाऊ डू इंटरॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर इन द इकोसिस्टीम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ द बायोटिक फॅक्टर. They affect the quality of the abiotic factor surrounding them. This indirectly affects the quality of the biotic factor sharing the same ecosystem. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंगपासून काही मिळवतात, त्याच्यामुळे अबायोटिक फॅक्टर जे आहे त्याची क्वालिटी घसरते आणि अबायोटिक फॅक्टरमुळे बायोटिक फॅक्टर्सवर परिणाम होते. तर अशा प्रकारे ते एकमेकांवरचं इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये घडून येते. एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम. सर्वात पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅज बीन क्लासिफाईड इंटू 4 टाईप. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन मुख्य 4 याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. प्रोड्युसर, वन हू प्रिपेअर इट्स ओन फूड. सेकंड इज कन्झ्युमर, विच फीड्स ऑन प्रोड्युसर. जे प्रोड्युसरपासून आपलं अन्न मिळवतात ते म्हणजे कन्झ्युमर. सॅप्रोफाइट्स, वन हू यूज ऑप्टेन देअर फूड फ्रॉम डेड अँड डिके ऑर्गॅनिझम्स. मेलेल्या प्राण्यांपासून जो अन्न मिळवतो त्याला सॅप्रोट्रॉप्स म्हणतात किंवा सॅप्रोफाइट्स म्हणतात. आणि लास्ट आहे डिकम्पोजर. यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. इन दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लूड विच डिकम्पोज द dead bodies of the dead animals. So the living organisms are classified into 4: producer, consumer, saprotrophs and decomposer. अशा प्रकारे या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 4 गटांमध्ये क्लासिफिकेशन करण्यात आले आहे. पहिला प्रोड्युसर, जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. कन्झ्युमर, जो प्रोड्युसरपासून आपलं अन्न मिळवतो. सॅप्रोट्रॉप्स किंवा सॅप्रोफाइट्स, जे मेलेल्या प्राण्यांपासून आपलं अन्न मिळवतात. आणि डिकम्पोजर, जे डिकम्पोज करतात. कन्सिडर द व्हेरियस टॉपिक लेवल इन द इकोसिस्टीम. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे हर्बिवोरस, विच फीड्स ऑन प्लांट्स. जे झाडांवर अवलंबून असतात किंवा झाडांपासून आपलं अन्न मिळवतात त्यांना म्हणतात हर्बिवोरस. त्याला म्हणू आपण प्रायमरी कन्झ्युमर. जसे स्क्वॅरल आहे, एलिफंट आहे, ग्रास हॉपर आहे. सेकंड आहे सेकंडरी कन्झ्युमर. सेकंडरी कन्झ्युमरमध्ये विच फीड्स ऑन प्रायमरी कन्झ्युमर. जे प्रायमरी कन्झ्युमरपासून आपलं अन्न मिळवतात त्याला म्हणतो आपण सेकंडरी कन्झ्युमर. जसा फ्रॉग आहे, आऊल आहे, फॉक्स आहे, हे झाले विच फीड ऑन हर्बिवोरस. जे हर्बिवोरसला खातात ते सेकंडरी कन्झ्युमर. जे सेकंडरी कन्झ्युमरला खातात ते म्हणजे ॲपेक्स कन्झ्युमर किंवा टॉप कन्झ्युमर, ज्यांना कोणीच खाऊ शकत नाही ते म्हणजे ॲपेक्स कन्झ्युमर. टायगर, लॉयन, विच कॅन यूज हर्बिवोरस अँड कार्निवोरस ॲज देअर फूड. म्हणजे जे हर्बिवोरसलाही खाऊ शकतात आणि कार्निवोरसलाही खाऊ शकतात असे जे ॲनिमल्स आहेत त्यांना म्हणतो आपण ॲपेक्स कन्झ्युमर किंवा टॉप कन्झ्युमर्स. त्यानंतर आहे ओमनिवोर्स. ओमनिवोर्स म्हणजे जे दोघांनाही खाऊ शकतात. म्हणजे जे प्लांट्सपासूनही आपलं अन्न मिळवू शकतात आणि ॲनिमल्सपासूनही आपलं अन्न मिळवू शकतात. विच फीड ऑन प्लांट्स, हर्बिवोरस अँड कार्निवोरस. म्हणजे हे जे ओमनिवोरस आहे हे प्लांट्सपासूनही आपलं अन्न मिळवतात, ॲनिमल्सपासूनही अन्न मिळवतात, हर्बिवोरस असो किंवा कार्निवोरस. त्याला म्हणतो आपण ओमनिवोरस. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ह्युमन, बियर एक्सेट्रा. आफ्टर दॅट फूड चेन अँड फूड वेब. फूड चेन, ज्याला आपण अन्न साखळी असे म्हणतो. तर इट स्टार्ट्स फ्रॉम द प्रोड्युसर. हा प्रोड्युसरपासून सुरुवात होतो. प्रोड्युसर
प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर अँड ॲपेक्स कंझ्युमर. तर फूड चेनमध्ये फूड इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनादर अशा चेनच्या स्वरूपामध्ये ग्रास हॉपर फीड्स ऑन ग्रास, फ्रॉग फीड्स ऑन ग्रास हॉपर, स्नेक फीड्स ऑन फ्रॉग अँड ईगल फीड्स ऑन स्नेक. तर अशा प्रकारे हे जे फूड आहे हे चेनच्या स्वरूपात प्रोड्युसरपासून ॲपेक्स कंझ्युमरपर्यंत जाते. याला म्हणतो आपण फूड चेन. इन दिस फूड चेन देअर मे बी 3 or 5 or more than that. आता या फूड चेनमध्ये जी कंझ्युमरची संख्या आहे ती 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते किंवा जास्तही असू शकतात. इन इकोसिस्टीममध्ये देर आर नंबर ऑफ फूड चेन्स. असे अनेक फूड चेन्स आहे अँड दे आर इंटर कनेक्टेड विथ इच अदर. ते एकमेकांशी कनेक्टेड असतात. अँड दिस फॉर्म अ फूड वेब. आणि हे जे फूड चेन आहे या फूड चेन हे एकमेकांमध्ये इंटरलिंक्ड होतात, एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात आणि मग त्यापासून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होते ज्याला म्हणतो आपण फूड वेब. फूड वेब. ग्रास ऑर ट्रीज, grasshopper, frog, snake, eagle. This is one food chain. Second is grass, grasshopper, sparrow, snake, eagle. किंवा मग grasshopper, sparrow, snake, sparrow and direct eagle. किंवा grass or trees, rabbit and eagle. आता यामध्ये आपल्याला काय दिसते? This grasshopper is a prey of sparrow and frog. म्हणजे हा ग्रासहॉपर स्पॅरोचाही शिकार होतो आणि फ्रॉगचा पण. म्हणजे एक ऑर्गॅनिझम अनेकांचा भक्ष बनवू शकतो. वन ऑर्गॅनिझम कॅन बी अ प्रे ऑफ मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एका ऑर्गॅनिझमला खाणारे एकपेक्षा जास्त असतात. किंवा वन ऑर्गॅनिझम कॅन ईट नंबर ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. जसं आता स्नेक आहे, स्नेक स्पॅरोलाही खाऊ शकतो आणि फ्रॉगलाही खाऊ शकतो. तर एक अनेकांचा शिकार होतो किंवा एक अनेकांचा शिकार करतो. आणि याच्यामुळे हे जे फूड चेन्स आहे दे गेट इंटरकनेक्टेड विथ इच अदर टू फॉर्म अ फूड वेब. आणि हे अशा प्रकारे ते फूड वेब तयार होते. एनर्जी पिरॅमिड. यामध्ये ट्रॉपिक लेवल. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉपिक लेवल. या फूड चेनमधली प्रत्येक लेवल म्हणजे एक ट्रॉपिक लेवल. ग्रास म्हणजे प्रोड्युसर झाला. कंझ्युमरपासून पहिली ट्रॉपिक लेवल म्हणजे हर्बिवोरस ॲनिमल, दुसरी ट्रॉपिक लेवल म्हणजे कार्निवोरस ॲनिमल, तिसरी ट्रॉपिक लेवल म्हणजेच ओमनिवोरस ॲनिमल्स. सो ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड द ट्रॉपिक लेवल. आता या ट्रॉपिक लेवलमध्ये इन दिस फूड चेन energy is transferred from one tropic level to another. From first tropic level to second, from second tropic level to third. एनर्जी जी आहे ती पहिल्या ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये अशा प्रकारे एनर्जी एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये ट्रान्सफर होत असते. पण मॅटर अँड एनर्जी, अमाऊंट ऑफ मॅटर आणि एनर्जी ही ग्रॅज्युअली कमी कमी होत जाते. म्हणजे पहिल्या ट्रॉपिक लेवलनी जितकं मॅटर आणि जितकी एनर्जी मिळवली दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये तेवढी एनर्जी आणि तेवढं मॅटर पूर्णपणे ट्रान्सफर होत नाही. म्हणजे जर या हर्बिवोरसनी 10 किलोग्रॅम एनर्जी कंझ्युम केली असेल किंवा 10 किलोग्रॅम मॅटर कंझ्युम केलं असेल तर कार्निवोरसमध्ये फक्त 1 किलोग्रॅम जाते. आणि 1 किलोग्रॅममधून थर्ड ट्रॉपिक लेवलमध्ये फक्त 10 ग्रॅम जाते. अशा प्रकारे एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये एनर्जी आणि मॅटर हे कमी 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 होत जाते. द अमाऊंट ऑफ मॅटर अँड द एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर ॲट द लोएस्ट लेवल टू द टॉप कन्झ्युमर ॲट द हायेस्ट लेवल. म्हणजे प्रोड्युसरपासून जितकी एनर्जी हर्बिवोरसनी मिळवली तेवढी एनर्जी हर्बिवोरसमधून कार्निवोरस म्हणजे फर्स्ट ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये जात नाही. जेवढी एनर्जी कार्निवोरसनी घेतली
किंवा मिळवली तेवढीच्या तेवढी एनर्जी ओमनिवोरसमध्ये म्हणजे थर्ड ट्रॉपिक लेवलमध्ये जात नाही. आपण पाहिलं की एनर्जी आणि मॅटर हे एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये कमी कमी होत जाते. त्याचप्रमाणे त्यांचे नंबरसुद्धा, द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. म्हणजे हर्बिवोरस ॲनिमल्स जे आहे त्यांची दे आर मोर इन नंबर, ते संख्येने जास्त असतात. त्याच्यापेक्षा कमी संख्येने कार्निवोरस असतात आणि त्याच्यापेक्षा संख्येने कमी ओमनिवोरस असतात. म्हणजे सर्वात जास्त पृथ्वीवर झाडं आहेत, त्याच्यापेक्षा कमी त्यांना खाणारे हर्बिवोरस आहे, त्यांच्यापेक्षा कमी त्यांना हर्बिवोरसला खाणारे कार्निवोरस आहे आणि त्यांच्यापेक्षा कमी या दोघांना खाणारे ओमनिवोरस आहेत. म्हणजे एनर्जीही वर जाताना कमी कमी होत जाते, मॅटरही प्रोड्युसरपासून नेक्स्ट टॉपिक लेवलमध्ये कमी कमी होत जाते आणि त्यांची संख्याही कमी कमी होत जाते. The initial quantity of energy goes on decreasing at energy level of energy exchange. म्हणजे एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज, प्रत्येक लेवलला एनर्जी जे ट्रान्सफर होते तिची क्वांटिटी कमी कमी होत जाते. जसं इथे 1000 किलो कॅलरी एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये 1000मधून वरती 100 आणि 100मधून 10. म्हणजे एनर्जी जी आहे ती फक्त 10% एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये फक्त 10% ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर्ड. ओनली 10% ऑफ एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनादर. अँड this pattern of energy exchange in an ecosystem is called pyramid of energy. आणि हा जो पॅटर्न तयार झालेला आहे या पॅटर्नलाच म्हणतो आपण पिरॅमिड ऑफ एनर्जी. वेन these animals died, आता जेव्हा कुठलाही ॲनिमल किंवा ऑर्गॅनिझम, मग तो प्लांट्स असेल, प्रोड्युसर असेल, प्रायमरी कन्झ्युमर असेल, सेकंडरी कन्झ्युमर असेल, टर्सरी कन्झ्युमर असेल, वेन दे डाय they get decomposed by the fungus and bacterias. या जेव्हा कुठल्याही लेवलवरचा ऑर्गॅनिझम जेव्हा मरतो, when they die, when they get decomposed or they are decomposed by the microorganisms like fungus, and the energy contained in their body is available for the decomposers. In the process of obtaining food from the remains of the organism, decomposer convert them into. आता एनर्जी मिळवत असताना when they obtain their energy, these decomposers decompose the bodies of the organism. यांच्या बॉडीजला ते डिकम्पोज करतात आणि the carbon compounds or the complex compound is converted into simple compounds. त्यांच्या बॉडीमध्ये असणारे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतात, जे मोठमोठे मॉलिक्युल्स असतात, दे गेट कन्वर्टेड इंटू सिम्पल सबस्टन्सेस. सिम्पल कंपाऊंड्समध्ये ते कन्वर्ट होतात. अँड दीज कंपाऊंड्स आर मिक्स्ड विथ एअर, वॉटर अँड सॉईल. आफ्टर डिकम्पोजिशन द कंटेंट्स or the compounds present in the organisms get converted into simple compounds, and these compounds get mixed with air, water and soil. Again these compounds comes to the producer through water and air, and again this continue chain or cyclic pattern starts. Solar energy is a one-way transport. सोलर एनर्जी जी आहे ती एकाच डायरेक्शननी वाहते, युनिडायरेक्शनल. सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन द इकोसिस्टम. वी ऑल गेट एनर्जी फ्रॉम द सन. आपल्याला म्हणजे या पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहे, ऑल द ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ गेट द एनर्जी फ्रॉम द सन. सो सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन ॲन इकोसिस्टम. Green plants of the ecosystem store some of the solar energy in the form of food. Green plants absorbs or traps solar energy and convert them into food by the process of photosynthesis. हिरवी झाडं जे आहे ते फोटोसिंथसिस प्रक्रियेने
फोटोसिंथेसिस प्रोसेसनी सोलर एनर्जीचं कन्वर्शन फूडमध्ये करतात. दिस फूड आफ्टर रिचिंग this food is transferred to different trophic levels. Before reaching the decomposer, the energy is passed on from one trophic level to the next. म्हणजे डिकम्पोजरपर्यंत येण्यापूर्वी ही एनर्जी एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये ट्रान्सफर होत जाते किंवा एक्सचेंज होत जाते. डिकम्पोजर डिस्प्लेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. डिकम्पोजर्स काय करतात तर या ऑर्गॅनिझमचं डिकम्पोजिशन करत असताना सम ऑफ द एनर्जी इज गिवन आउट इन द फॉर्म ऑफ हीट. ते काही प्रमाणात एनर्जी हीटच्या स्वरूपात बाहेर टाकतात. बट धिस एनर्जी डज नॉट रिटर्न टू द सन. ही जी हीट एनर्जी डिकम्पोज करताना जी हीट एनर्जी लिबरेट होते ही एनर्जी वापस सनपर्यंत जात नाही. देअरफॉर वी रेफर्ड ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. आणि म्हणून आपण म्हणतो की सोलर एनर्जी ट्रान्सफर इज वन वे किंवा एनर्जी ट्रान्सपोर्ट इज वन वे.